नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय साधु साधु साधु। बुद्धा ब्रॉडकास्ट यूट्यूब चॅनलच्या सर्व श्रोत्यावर्गास साधुवाद अनुमोदामी। आज विशेष रूपाने पूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130व्या जयंतीनिमित्ताने सुरू केलेला हा अत्यंत प्रभावशाली उपक्रम अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने आणि कार्याने गौरवान्वित करण्याहेतू त्यांच्या जीवन आणि कार्य प्रवासातील अनभिज्ञ अपरिचित आणि काही नाविन्यपूर्ण विषय आपल्यापर्यंत पोहोचावेकरिता बुद्धा ब्रॉडकास्ट यूट्यूब व टीम यांच्याद्वारा 15 एपिसोड तयार करण्याचा हा संकल्प आपण केला आणि आज 6वा भाग आपल्या सर्वांच्या सोबत घेऊन येत आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या जीवन प्रवासातील विविध पैलू समजून घेत असताना विशेष रूपाने मागील अनेक भागामध्ये आपण शिक्षणविषयक, चळवळीविषयक, नेतृत्वविषयक अशा विविध पैलूंचा अभ्यास केला आणि आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि हिंदू फिलॉसॉफीबद्दल त्यांचं मत, त्यांचे विचार, थॉट्स ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑन हिंदुइझम, कारण हा विषय आपल्यासोबत शेअर करण्यासाठी हे इतकं महत्त्वाचं आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्माचा स्वीकार केला आहे। म्हणून हिंदू धर्म त्याग करण्याचा मानस आणि बौद्ध धर्म स्वीकारण्याची बाबासाहेबांच्या निर्णय प्रक्रियेत अशी कोणकोणत्या प्रकारचे तत्त्वज्ञानपूर्वक निर्णय होते जे आज अभ्यासणे अत्यंत महत्त्वाचे आहे। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे असं व्यक्तिमत्व होतं की त्यांनी सहजासहजी कशावर, कोणावर, व्यक्ती, सिद्धांत, धर्म, जाती सहज म्हणून टीका नाही केली, विरोध म्हणून टीका नाही केली, विरोधक म्हणून टीका नाही केली, पण तिथे काहीतरी अनुचित आहे, तिथे काहीतरी वेगळं आहे, तिथे काहीतरी अमानवीय आहे, तिथे काहीतरी अन्याय अत्याचारयुक्त आहे, तर यात बदल झाला पाहिजे, परिवर्तन झालं पाहिजे आणि त्या जागेवरती अन्याय करणाऱ्या त्या प्रक्रियेतून बाहेर पडून न्यायपूर्ण प्रक्रिया स्थापन झाली पाहिजे। मानवतेच्या दृष्टिकोनातून जर विचार होतच नसेल तर त्या ठिकाणी मानवतेच्या दृष्टिकोनातून विचार करणारी भूमिका स्थापित करण्यासाठी बाबासाहेबांनी आपला लढा, आंदोलन, तत्त्वज्ञान, शास्त्र आणि सर्वच गोष्टीला स्थापित केले। आणि म्हणून आज समग्र जीवन प्रवास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्माच्या अगदी जवळ प्रत्यक्ष अनुभवला। त्यांच्या जन्मापासून, तारुण्यापासून तर त्यांच्या समग्र चळवळीच्या प्रवासात एक हिंदू म्हणून प्रत्यक्ष बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक अनुभव घेतले आणि 13 ऑक्टोबर 1935 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येवला मुक्कामी आले असताना त्यांनी हिंदू धर्माबद्दलचं पहिलं निर्णायक मत व्यक्त केलं आणि बाबासाहेब म्हणाले की हिंदू धर्मात माझा जन्म झाला हे माझ्या हातातले नव्हते, परंतु मी हिंदू धर्मात मरणार नाही हे मात्र माझ्या हातात आहे। म्हणजे 1935 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या समग्र
व्यवस्थेला, या समग्र चळवळीला इथल्या विचारवंतांना आणि हिंदू धर्माचा ठेका घेऊन आम्हीच हिंदू धर्माचे सर्वस्वी म्हणणाऱ्या लोकांना बाबासाहेब आंबेडकरांनी आपला निर्णय सांकेतिक रूपाने, वचन रूपाने जाहीर केला. म्हणजे कधीतरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या हिंदू धर्माचा त्याग करून एका नवीन विचाराचा स्वीकार करणार आहेत. तो विचार कोणता आहे हे अद्यापपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले नाही. आणि तिथून पुढे मला हिंदू धर्माबद्दल का किळस वाटत आहे. बाबासाहेब काही ठिकाणी तर म्हणतात हा कसा धर्म आहे जिथे माणुसकीचा विचार केला जात नाही. तो धर्मच कसा आहे जिथे एक पुरुष एक स्त्री दुसऱ्या पुरुष आणि स्त्रीमध्ये भेद करते, एक माणूस दुसऱ्या माणसामध्ये भेद करतो आणि त्या भेद करण्याच्या स्वभावास धर्म म्हणून हिंदू फिलॉसॉफी, तत्त्वज्ञान अनुमती देते. हे कसे शक्य आहे. एखादा कोणता धर्म माणसात भेद निर्माण करण्याची नीती शिकवितो आणि धर्म म्हणतो की होय मी त्याला मान्यता देत आहे. बाबासाहेब म्हणतात हा धर्म होऊ शकत नाही, कारण धर्म हे माणसाच्या सुखाचे साधन असावे. धर्म हा माणसांसाठी असावा, माणसे धर्माकरिता नसावेत. लोककल्याणार्थ धर्माने आपली भूमिका वेळोवेळी स्थापित करावी. लोकोपयोगी, लोककल्याणकारी, लोकहितकारक भूमिका एखादा धर्मसिद्धांत घेत नसेल तर त्याला धर्म म्हणण्याचा कोणताही अधिकार प्राप्त होत नाही. धर्म बाबासाहेबांच्या तत्त्वज्ञानानुसार की धर्माची अनुमती आणि धर्म म्हणून मान्यता प्राप्त करण्यासाठी कोणकोणत्या प्रकारच्या कसोट्या असाव्यात. तर पहिल्यांदा बाबासाहेबांनी म्हटलं आहे की धर्म म्हणून स्थापित होत असताना त्या धर्माला विज्ञानाच्या कसोटीवरती पहिल्यांदा आपल्याला तपासून पाहावे आणि त्या विज्ञानाच्या कसोटीवरती खरे उतरावे. जो धर्म विज्ञानाच्या कसोटीवरती खरा म्हणून उतरत नाही त्याला धर्म नावाची संज्ञा कधीही देता येत नाही. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात हिंदू धर्म, हिंदू फिलॉसॉफी हे हिंदू तत्त्वज्ञान याचा आणि विज्ञानाचा दूरपर्यंत कुठे काही संबंध दिसून येत नाही. एवढेच काय बाबासाहेब म्हणतात, एवढेच काय, परंतु या निसर्गातल्या कोणत्याच निकष आणि कसोटीवरती खरे उतरण्याची क्षमता हिंदू धर्मात दिसून येत नाही. कसोटीशिवाय काही प्रमाणित आणि मर्यादित लोकांनीच या तत्त्वज्ञानाला मान्यता दिली आणि ते लोक या धर्म तत्त्वज्ञानाचे सुपेरियर पर्सन, पॉवरफुल पर्सन, सुपरमॅन ते त्यांनी स्वतःकडे पद प्राप्त करून घेतले. हिंदू तत्त्वज्ञानानुसार ब्राह्मण हा तो आहे की जो स्वतःला सुपरमॅन समजतो आणि बाकीच्या सर्व जाती, जमाती, धर्म, पंथ, लोक, वर्ग, समूह यांना अनेक प्रकारचे दुय्यम दर्जामध्ये त्याने स्थापित केला आहे. तो म्हणतो मी ब्राह्मण आहे म्हणजे मी श्रेष्ठ आहे, मग क्षत्रिय आहे, मग वैश्य आहे, मग शूद्र आहे, अतिशूद्र आहे. ब्राह्मण हा सर्वश्रेष्ठ आहे, सुपरमॅन आहे, सुपेरियर मॅन आहे आणि तो सर्वावरती वैचारिक, आर्थिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक सर्व प्रकारचं राज्य करेल, कारण तो ब्राह्मण आहे आणि त्याच्या आधिपत्याखाली क्षत्रियाने राहावं,
वैश्यांनी राहावं, शूद्रांनी राहावं, अतिशूद्रांनी राहावं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौथ्या वर्णामध्ये अर्थात शूद्र, आणि शूद्र असल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लहानपणापासूनच या हिंदू फिलॉसॉफीबद्दल आपलं प्रश्नात्मक मत तयार केलं की हे असं का. एक न्हावी म्हशीचे केस भादरायला तो तयार आहे, त्यात तो सौख्य मानतो, आणि माझे केस कापण्यामध्ये त्याला कोणत्या प्रकारचा हीनता वाटते, हा कायम प्रश्न बाबासाहेबांच्या समोर उभा राहत राहिला. कुत्रे, मांजरे, गाई, म्हशी अशा प्रकारची सर्वच प्राणी सार्वजनिक जागेवर जाऊन पाणी पितात, त्या पाण्यात जाऊन आंघोळ करतात, पण त्याच सार्वजनिक पाण्याच्या जागेवरती या देशातल्या शूद्र जमातीमध्ये मोडणाऱ्या लोकांना तिथे जाऊन पाण्याला स्पर्श करण्याचा अधिकार नाही. हे असं का. तर याला मान्यता हिंदू तत्त्वज्ञान देत आहे. कारण हिंदू तत्त्वज्ञानाचं म्हणणं आहे की शूद्र हे प्राण्यापेक्षाही अत्यंत हीन दर्जाचे लोक आहेत. त्यांनी पाण्याला स्पर्श केला तर पाण्याचा विंटाळ होईल, अस्वच्छ होईल, आणि ते वरच्या जातींना पिण्यास पात्र राहणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायम माणसामध्ये निर्माण होणाऱ्या या विषमतेच्या बाबतीत हिंदू धर्माचा कायम तिरस्कार, किळस आणि नकारात्मकतेचं मूल्यांकन केलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्त्वज्ञानरूपी निर्णयापर्यंत पोहोचल्यानंतर बाबासाहेब म्हणतात की नैसर्गिक संसाधने वापर करण्यामध्येही जर एखादा धर्म माणसात भेद निर्माण करत असेल तर तो धर्मच नाही असे मी मानतो. नैसर्गिक संसाधने, पाणी, जमीन, हवा, सूर्य ही नैसर्गिक संसाधने आहेत. याच्यावरती कोणाचाच मालकी हक्क नाही. असे असतानाही हिंदू धर्म मात्र सूर्य, पाणी, हवा, भूमी, वृक्ष, नद्या या साऱ्या गोष्टीवरती या उच्चवर्णीय क्षेत्राप्रमाणेच त्यांचा अधिकार आहे, शूद्रांचा मात्र याच्यावरती अधिकार नाही, असं उल्लेखित करून माणसात भेद आणि विषमता निर्माण करण्याचा प्रयत्न करते. बाबासाहेबांनी याचा कडाडून विरोध केला. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की माणसात भेद आणि विषमता या प्रकारच्या तत्त्वज्ञानाला मान्यता देणारा असा धर्म होऊ शकत नाही. विषमतेला नष्ट करून माणसातला भेद नष्ट करून माणसात प्रेम, औदार्य, आपुलकी आणि मानवता निर्माण करणारा धर्म असावा. मानवतेच्या कसोटीवरती त्याने जर आपल्या स्वतःच्या निकषाला उतरवलेच नाही तर तो धर्म म्हणून कधीच स्वीकारण्यास पात्र नाही. हे स्पष्ट मत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या वेळोवेळी केलेल्या लिखाणामध्ये, भाषणामध्ये व्यक्त केले. आणि पुढे जेव्हा पूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशातला बॅरिस्टर, विद्वान बॅरिस्टर, कायदेतज्ञ आणि जगाच्या पाठीवरती जगाच्या सर्व कायद्यांचा अभ्यास केलेला एक अभ्यासपूर्ण वकील, ॲडव्होकेट, आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या साऱ्या कायद्यांचा आधार घेत या पूर्णतः हिंदू धर्माने स्थापित केलेल्या अमानवीय संस्कृतीला, अमानवीय संस्कृती, इनह्युमन कल्चर, बाबासाहेबांनी संकल्प केला की हे नष्ट झालं पाहिजे. स्वतः ब्राह्मण मनुस्मृती नावाच्या ग्रंथाचा आधार घेते. मनुस्मृती हा एक सुपिरियर ग्रंथ मानते. काय आहे त्या मनुस्मृतीमध्ये, काय सांगितले त्या मनूने. बाबासाहेब म्हणतात की मनू त्या ब्राह्मणांना आदेश देतो की तुला जन्म देणारी तुझी आई
तुला सांभाळणारी, रक्षण करणारी तुझी पत्नी आणि तुला भाऊ मानणारी तुझी बहीण ही मात्र तुझ्यासाठी कायम अतिशूद्र अवस्थेत मोडणार आहे. तिला कधीच पुरुषासमान दर्जा द्यायचा नाही. म्हणून लिहिलं, हिंदू धर्माने स्वीकारलं आणि ते माणसात बीजरोपित केलं. स्वतःच्या घरातली आई, पत्नी आणि बहीण जर स्वतःच्याच घरात शूद्र म्हणून वागविण्याची प्रथा हा धर्म सांगत असेल तर अशा धर्माचा त्याग केल्याशिवाय पर्यायच नाही. जिने मला जन्म दिला त्या स्त्रीला मी अतिशूद्र म्हणावे? पुरुष म्हणून माझ्या समान कोणतेच अधिकार स्त्रीला मिळू नये हे मनुस्मृतीमध्ये लिहिलं गेलं आहे. मनुस्मृतीचे अनेक श्लोक आणि कायदे हे स्त्रियांच्या सर्वांगीण विकासाच्या विरुद्ध काम करतात. आणि बाबासाहेब म्हणतात, हा कुठला निकष आहे? ही कोणती कसोटी आहे? स्वतःच्या आईला अतिशूद्र म्हणून पुरुषासमान आपल्यासोबत कोणतेच कार्य करण्यास अनुमती न देणे याच्यात कोणते पुरुषत्व आहे? यात कोणता धर्म आहे? बाबासाहेबांनी कडाडून टीका केली आणि बाबासाहेबांनी पहिल्यांदा कायदे मंत्री, कानून मंत्री असतानाच बाबासाहेब म्हणाले की पहिला उपक्रम कोणता, पहिलं काम कोणतं? तर या मनुस्मृतीने हिंदू तत्त्वज्ञान म्हणून या जनमानसावरती थोपविलेला आपल्याच सर्व स्त्रियांना पुरुषासमान हक्क आणि न्याय न देता तिला कायम शूद्र, अतिशूद्र लेखण्याची जी हीन वागणूक आहे, बाबासाहेब म्हणाले ती संपली पाहिजे, ती नष्ट झाली पाहिजे. स्त्री या मनू नावाच्या जाखडातून, जोखडातून, बंधनातून, साखळा दंडातून ती मुक्त झाली पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी 3 गोष्टी करण्याचे ठरविले. पहिला, स्त्री पुरुषासमान हक्क घेण्यास पात्र असावी. ती वडिलाच्या सार्वजनिक संपत्तीमध्ये तिचा सहभागाचा हक्क असावा. आणि कोणतीही स्त्री जर विधवा झालीच तर तिला पुरुषाच्या चितेवर जाऊन सती होऊन जीवन संपण्याऐवजी तिला पुनर्विवाह करता यावा. म्हणजे हे मनूमध्ये किती भयानक हिंदू तत्त्वज्ञान पुरस्कारित करत होतं की स्त्री ही कधीच पुरुषासमान होऊ शकत नाही, हा मनू बोलतो. बाबासाहेब त्याच्या उलट बोलतात की ती पुरुषापेक्षा एक सूदभरही कमी नाही. स्वतःच्याच वडिलाने संपादित केलेल्या संपत्तीमध्ये स्त्रीचा कोणताच वाटा असू नये हे मनू सांगतो. त्याच्या उलट बाबासाहेब म्हणतात की संपत्तीमध्ये समान वाटा हा त्या स्त्रीचा असला पाहिजे. तारुण्याच्या ऐन तारुण्य अवस्थेत जर पतीचा मृत्यू झाला तर त्या स्त्रीला जगण्याचा कोणताच अधिकार नाही. तिने पतीच्या चितेवरती उडी मारून सती जावं हे मनू सांगतो. त्याच्या उलट बाबासाहेब म्हणतात की तिचा काय दोष आहे? पतीचा मृत्यू झाला म्हणून तिने आपलं स्वतःचं जीवन का संपवावं? जगण्याचा तिला अधिकार आहे. हा जन्म निसर्गाने दिला, निसर्गात जगण्याचा पूर्ण हक्क या निसर्गात त्या स्त्रीला आहे. आणि म्हणून पूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तिसरं अत्यंत अधोरेखित उल्लेख करताना म्हणतात की तिला सतीच्या प्रथेवरती मात करून पुनर्विवाह करण्याची संधी मिळाली पाहिजे. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विश्लेषित केलेलं तत्त्वज्ञान आपल्याला पाहायला मिळते. आणि हे हिंदू कोड बिलाच्या रूपाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काम सुरू केलं. कायदे मंत्री, कानून मंत्री या उद्देशाने बाबासाहेबांनी त्याचा पूर्णच्या पूर्ण प्रवास आता नव्याने करण्यास सुरुवात केली. हिंदू कोड बिलाच्या रूपाने सर्व स्त्रियांना या साऱ्या चक्रातून मुक्त करूया. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विशेष रूपाने
अनेक अमानवीय चालीरीतीवरती घणाघाती घाला घातला वैचारी आणि अनेक प्रकारच्या हिंदू धर्मातल्या त्रुटी असलेल्या अमानवीय धर्मसिद्धांताला इथे खंडित केले आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुढे जाऊन हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्माचा, विज्ञानवादी बौद्ध धर्माचा स्वीकार केलेला हे आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच अजून पुढे अनेक एपिसोडमध्ये आपण नवनव्याने याबद्दल विचार करूया, प्लॅनिंग करूया आणि बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्म त्यागून बौद्ध धर्मच का स्वीकारला हे पुढच्या नक्कीच एपिसोडमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा बुद्धा ब्रॉडकास्ट यूट्यूब चॅनलच्या सर्व श्रोत्यावर्गांचे अनुमोदन, आपण साधुवाद देतो. हा व्हिडिओ आपण सर्वांसाठी शेअर करा, आपण स्वतः सबस्क्राईब करा, लाईक करा आणि खूप लोकांपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांचे हिंदू धर्मविषयक सुधारणावादी विचार आपण नक्की पोहोचवा. आपल्या सर्वांच्या प्रती मंगलमैत्री, साधुवाद.